आज मी तुम्हाला एक श्रीकृष्णाची अशी लीला, एक श्रीकृष्णाची अशी सत्य घटना तुम्हाला सांगणार आहे. एकदा काय झालं की मी माझ्या श्रीकृष्णाला झोपवण्यासाठी माझ्याजवळ तेव्हा सुरुवातीला पलंगच नव्हता. मी खालीच एक छोटीशी टोपलीमध्ये श्रीकृष्णाला रोज झोपून देत होती. असं करता करता एक दिवस त्या श्रीकृष्णाच्या आसपास मला मुंग्या दिसत होत्या. मला असं वाटलं की हे मुंग्या माकोडे श्रीकृष्णाला डसतील असा माझा भाव मनात होऊन गेला आणि मी लगेच दुसऱ्या दिवसापासून एक छोटीशी अळणी घेतली नैवेद्य ठेवायची आणि त्याच्यावर श्रीकृष्णाला रोज झोपायला देत होती. असं करता करता काही दिवस निघून गेले. एकदा काय झालं की मी स्वप्नामध्ये खूप जोरजोरानं ओरडत होते की माझे जे पाय आहे ते पाय माझे वर गेल्यासारखे वाटले आणि जे डोकं आहे ते खाली आल्यासारखं वाटलं आणि मी जोरजोरानं ओरडत होते की मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. आणि लगेच मला जाग येऊन गेला. आणि नंतर मग सकाळी उठून मी देवघरात जाऊन पाहते तर श्रीकृष्णाचे जे टोपली आहे ते एकदम घसरली आणि श्रीकृष्णाचा जो पायाचा भाग आहे तो वर आला आणि डोक्याचा भाग असा खाली यायला लागला. तर अचानक मी विचार करायला लागली की हे असं कसं झालं की त्रास तर श्रीकृष्णाला झाला, परंतु वेदना मला कशा काय झाल्या. एकदम मी विचारात पडली. तेव्हा मला असं आठवलं की श्रीकृष्णांनी गीतेमध्ये असं सांगितलं होतं की मला जे मनाभावापासून जे भक्ती करतील माझी त्यांच्या हृदयात मी बसेल आहे. मला तर असं वाटतं की कुठे